मी मगाशी ज्याचा उल्लेख केला सदाभाऊ पाटलांचा, तर ते नगरपालिकेला निवडून आले, एकदा दोनदा नाही 3-4 वेळा निवडून आले, त्यांची 5 वेळा, बघा 5 वेळा निवडून आले. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि 5 वेळा निवडून आलेला माणूस भविष्यातला आमचा नगराध्यक्ष होणार अंबरनाथचं, हे लक्षात ठेवा. आणि नुसता अंबरनाथचा नगराध्यक्ष नाही, उद्याची विधानसभा जर आमची आली अंबरनाथची कोकणमध्ये, तर सदाभाऊ तुम्ही त्या ठिकाणचे उमेदवार असाल, हे मुद्दाम सांगतो. कारण मी अजितदादा पवारच्या पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला आश्वासित करतो. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांना माझी विनंती राहणार आहे की आदिवासी भागामधल्या महिला इथे येतात, आदिवासी बांधव इथे येतात, त्यांची चालीरीती रूढी परंपरा त्यांनी तुम्हाला दुर्डी वगैरे बनवून दिलेली, काही लोकांनी भरवले ते तुम्ही पाहिले. आमचे ताशे वजांत्रीवाले आहेत, त्यांना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी का या यात्रेच्या निमित्तानं माणसाशी चर्चा करता येतं, बोलता येतं. एक दिवस आपला कुठे निघून जातो सांगता येत नाही, पण जरा रिलॅक्स मूडमध्ये तुम्ही राहता. राजकारण येत जातं, 5 वर्षांनी येतात, निवडणुका येतात, त्यावेळी आम्ही एकमेकांच्या विरोधात भांडतो, सगळं चालं. परंतु त्याच्या व्यतिरिक्त माणसाचं मन आहे. माणसाला आपुलकी असता, जिव्हाळा जर ठेवायचा असेल तर मित्र तुम्ही जोपासले पाहिजे. ते राजकारणातलेच असले पाहिजे असेल ना, राजकारणाव्यतिरिक्त सुद्धा मैत्री तुमची असू शकते. आणि म्हणून मला आवड आहे लोकांना बरोबर घेऊन जायचं. मला आमच्यातले काही मंडळी म्हणाला, आज तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना घेऊन का आता परत आले, का तुम्ही करता परत त्यांचा काय कार्यक्रम ठेवला. म्हटलं तुम्ही पण पुढच्या भविष्यात ज्येष्ठ नागरिक होणार आहात, तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे ते एक आपल्याला आशास्थान, श्रद्धास्थान आपलं आहे, त्यांच्याकडनं काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. आणि म्हणून मी त्यांच्यासोबत जिथे तिथे जाता येईल शक्य जायचा प्रयत्न. आम्ही मध्ये अयोध्याला गेलो, आता मथुरेला पण आपण जाणार आहोत ना. हे मी अशासाठी बाकीच्यांना सांगतो की जीवन आपल्याला जगायचं, नक्कीच जगायचे, ते सुंदर कसं करायचं हे आपल्या हातात आहे. प्रत्येकाला भूक लागली याची मला जाणीव जरी असली तरी आपलं मन सुद्धा तितकं शांत पाहिजे. मन तुमचं प्रसन्न असलं तर जेवणसुद्धा चांगलं जातं. काही गडबडीत केलं तर जेवण काय बरोबर पट्टी लागत नाही. गोष्टींची नेहमी घाई असते, लवकर लवकर आठवण आहे. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार व्यवस्थित झाला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे का मी इथं घेतलेलं स्वादिष्ट जेवण आहे, त्याला वाटलं पाहिजे का हे आमचं आपुलकी आदरात इथं केलं आहे. आणि इथे विचारे कुठे गेले, विचारे बसले, विचारे आले होते, ते विचारे निर्माते आहेत, ते मागे कसे राहिले. इकडे मी तुम्हाला पुढे बोलवतो अशासाठी, हे एका चांगल्या नाट्यक्षेत्राचे निर्माते पण आहेत, ते संदीप विचारे माझे जुने मित्र आहेत. तिकडे या जरा 2 मिनटं. तर यांना मी याच्यासाठी बोलवलं, तर दरवेळेला आम्ही बोलत असतो हे त्यांच्या संदर्भातली एक माहिती देते थोड्या वेळात. परंतु याची ओळख तुम्हाला असावी, संदीप विचारे हे चांगलं नावाजलेलं व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्यामध्ये, हे नाट्यक्षेत्रामध्ये. आणि नाट्यक्षेत्राची तुम्हाला पण आवड असणं गरजेचं आहे. मी मध्ये भूमिका नाटक पाहिलं असेल, मी दाखवलं. आता त्याच्यानंतर सखाराम बायंडर पण आपल्याला पाहिजे आणि यांचंही नाटक आपल्याला पाहिजे. त्याच्यावरती 2 मिनटं घेतील आपलं. आणि काय आम्हाला काय खर्च बिर्च काय, सालबादप्रमाणे यंदा इंदुराव साहेबांच्या वतीनं आज या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय इंदुराव साहेब, धर्मळे साहेब, रामभाऊ बांगर, रामभाऊ दळवी, परशुरामशेठ भोईर, सदामामा, या ठिकाणी उपस्थित असणारे कंटेजी, खंडूदादा मोरे, या बाजूला असणारे आमचे सदाभाऊ असतील, घेऊन आलेली मंडळी, राजाभाऊ, श्री आमच्या मॅडम, आणि समोर असणारे गेल्या अनेक वर्षापासून इंदुराव साहेबांच्या भोजनाला हजेरी लावणारे आपण सर्वजण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज इंदुराव साहेब असतील, प्रतीक इंदुराव असेल, यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून आपण स्नेहभोजनाला या ठिकाणी येत असतो. परवाच तिकडे माईचं सुद्धा भोजन झालं आणि त्या कार्यक्रमात सुद्धा मी सांगितलं तर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही, कधी इंदुराव साहेब असतील, कधी आम्ही असू, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्नेहभोजन या ठिकाणी सातत्याने होत असतात. आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवावं, खास करून मुरबाडच्या बाहेरच्या लोकांनाही या ठिकाणी बोलवावं. आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हसा यात्रेची जी परंपरा आहे, गेले 200 वर्षापासून चाललेली यात्रा, याचा आनंद सर्वांना मिळावा आणि त्या निमित्तानं स्नेहभोजन द्यावं. आज कुठलाही राजकीय भाग त्या ठिकाणी नाही, कुठलाही राजकीय विषय या ठिकाणी नाही, फक्त आपल्याला सर्वांना आज या ठिकाणी इंदुराव साहेबांनी निमंत्रित केलेला आहे.
आपण सर्वांनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा आनंद त्या ठिकाणी घ्यावा. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी इथंच असतो, परंतु हिंदुराव साहेब अशा कार्यक्रमामध्ये सगळ्यांनाच या ठिकाणी बोलवत असतात. आणि आज व्यासपीठ पाहिलं तर तिकडे सदाभाऊ आहेत, इकडे हे सदाभाऊ आहेत, आम्ही आहेत, तारमळे साहेब आहेत, म्हणजे सगळी मंडळी नवीन या ठिकाणी सगळे आहेत आणि विविध माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण आज खरं म्हणजे माहितीचंही मी बोलणार नाही, कारण इथं समोर जर बघितली तर राजकीय क्षेत्राशी संबंधित नसणारी सुद्धा अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. तुमचं सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आणि या यात्रेत आपण आलात, आपल्याला सर्वांना हिंदुराव साहेबांचं निमंत्रण स्वीकारून आपण सगळेजण आलात, आपल्याला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. प्रमाणे आपण ह्याही वर्षी उत्साहात साजरा करणाऱ्या म्हसोबा यात्रेला इथे आपण जमा झालेलो आहे. दरवर्षी गेले अनेक वर्ष प्रमोदी हिंदुराव साहेब इथे आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र बोलून स्नेहभोजन देत असतात. ही परंपरा अनेक वर्षापासून चालली आहे आणि या परंपरेत खरं म्हणजे आज राष्ट्रवादी पक्षाचा एक वटवृक्ष झालेला आहे. छोट्यात आपण सुरुवात केली होती, आज असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येऊन स्नेहभोजन करतात. त्याचं सर्वस्वी श्रेय आहे फक्त आणि फक्त हिंदुराव साहेबांनाच आहे, कारण या साईडचे ते एक प्रकारे पालकच आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जी यात्रा अगदी उत्साहात साजरी केली जाते ही फक्त मशाला. आणि या यात्रेमध्ये येणारे यात्रेकरूंना प्रत्येक वेळी इथे चांगल्या पद्धतीचं भोजन हिंदुराव साहेब देतात आणि ही परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे. आज आपण कार्यकर्ते या ठिकाणी सगळे एकत्र येतोय आणि आपण आपल्या देवाच्या निमित्तानं दरवर्षी हिंदुराव साहेब चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करतात. कार्यकर्त्यांना या ठिकाणी येता येतं, बोलता येतं, आपला सन्मान घेता येतो आणि या यात्रेचं एक स्वरूप आपल्या पदरात पाडून घेत आहेत. गेली महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू असताना देशाचे नेते आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे खासदार माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याबरोबर दिवस रात्र काम करणारे आपले नेते माननीय प्रमोदी हिंदुराव साहेब हे सतत असल्यामुळं आपल्यावर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं लक्ष आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याला लहान कार्यकर्ता असेल तरी त्याला भेटणं, त्याचा फोन घेणं आणि त्यांच्या मनात काय असेल ते जाणून घेणं हे काम हिंदुराव साहेब जातीने बघतात. अडचण जेव्हा येईल त्या टायमाला उपलब्ध होतात आणि महाराष्ट्र दरबारामध्ये त्यांची चावी ओळख असल्या कारणानं आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो. आपण पाहिला तर आपल्याला आता ठाणे जिल्ह्यामध्ये एक वेळ नेता असल्याचं प्रमोद हिंदुराव साहेब आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण व्यवस्थित चाललो तर ते अतिशय चांगलं होईल. आणि आता ती धुरा माननीय आमचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष प्रतीक हिंदुराव यांनी सांभाळली आहे आणि हिंदुराव साहेबांच्या बरोबर राहून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मगाशी सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं तर हिंदुराव साहेबांच्या एक मेसेजवर सर्व माणसं अगदी खेळीमेळीच्या वातावरणात जमतात आणि आपण त्याचा आनंद घेतो. असंच दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल हिंदुराव साहेबांना मी धन्यवाद देतो. आणि अशीच राष्ट्रवादी ताकद वाढवण्याकरता तुम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहा. आम्ही सर्व नेते, आमचे कार्यकर्ते, महिला, युवक सर्व आपल्या बरोबर आहोत एवढी आपल्याला गावी देतो आणि यात्रेच्या निमित्तानं सर्वांना अति शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Daniel!